नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे। मी आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलसाठी काम करतो। आज आपण एक असा विषय खास घेऊन आलो आहे की ज्या तरुण स्त्रिया असतात त्यांना आरोग्य पॉलिसीचं बेनिफिट्स काही माहिती नसतात। तरुणपणी जर त्यांनी आरोग्य पॉलिसी घेऊन ठेवली असेल त्यांना खूपशा अशा फॅसिलिटीज मिळतात ज्या आजच्या तारखेला खूप गरजेच्या आहेत। तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती मेटर्निटी क्लेम। आता तुम्ही म्हणा मेटर्निटी क्लेम कधी मिळणार? जर आफ्टर मॅरेजच्या नंतर। तर लक्षात घ्या, तुमचं लग्न होण्याच्या अगोदर जर तुम्ही पॉलिसी काढून ठेवलेली असेल यंग असताना आणि तुमच्या मॅरेज नंतर तुमची पॉलिसी आफ्टर मॅरेज 2 वर्ष वेटिंग पिरियड सोडला। म्हणजे काही पॉलिसीमध्ये कसं असतं की पॉलिसी कधी काढले हो ते कॅल्क्युलेशन करतात। काही पॉलिसी ह्या तुमचं लग्न कधी झालं आहे तिथून 2 वर्षाचा वेटिंग पिरियड ठेवतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेटर्निटी क्लेम ॲक्सेप्ट करतात कंपनी। पण हा घेण्यामागचा उद्देश काय आणि हा विकण्यामागचा उद्देश काय आहे माझा तो मी सांगतो। लक्षात घ्या, मेटर्निटी क्लेम आजच्या तारखेला यंग जनरेशनसाठी गरजेची वस्तू झालेली आहे। आज जेव्हा कुठल्या तुम्ही हॉस्पिटलला जाता डिलिव्हरीसाठी तर खूपशा वेळेस सर्जरीज म्हणजे सीझर केस होतात। 80% सीझर केस होतात। खूप नॉर्मल सर्जरी ज्या केसेस असतात ज्याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो त्या खूप कमी होतात। पण जर सीझर केस होते आणि अशा वेळेस तुमच्याकडून एक मोठी रक्कम हॉस्पिटल घेतं आणि ते तुम्हाला खिशाला परवडणारं नसतं, मध्यमवर्गीयांसाठी ते परवडणार नसतं। पण एक व्यक्ती आपल्या फॅमिलीसाठी काही करून ती सर्जरी करतात। तर सांगण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा तुम्ही यंग असताना तुम्ही जर एखादी मेडिकल पॉलिसी घेऊन ठेवली असेल आणि आफ्टर मॅरेज तुम्ही डिलिव्हरीसाठी जाता आणि त्या टायमाला तुमची ती पॉलिसी कामामध्ये आली तर त्याच्यातनं काही वेळेस बेनिफिट काय होतो की आफ्टर डिलिव्हरी जे न्यू बॉर्न चाइल्ड आहे त्यालाही डे 1 पासून फॅसिलिटी मिळते। डे 1 पासून लक्षात घ्या, काही पॉलिसिया कंपनीच्या पॉलिसीज आहेत त्या अशा आहेत की जेव्हा ते मेटर्निटी क्लेम देतात त्या व्यक्तीला तेव्हा त्याच्यात टर्म्स अँड कंडिशनमध्ये लिहिलेलं असतं की आफ्टर डिलिव्हरी बॉर्न चाइल्ड विल बी कवर्ड। म्हणजे म्हणजे नवीन बाळ जन्माला आलेलं आहे त्याला कव्हर केलं जातं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। आजच्या तारखेला समजा एखादा सिझरिंग केस झाली आणि त्याच्यामध्ये नवीन बाळ जन्माला आलं आणि त्याला समजा 2 दिवस 3 दिवस आपण NICU मध्ये ठेवलं किंवा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की त्याला पेटीमध्ये ठेवलं होतं पिवळ्या लाईट्समध्ये असं आपण म्हणतो, तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये NICU म्हणतो। जे काही असेल जसं तुम्हाला माहिती असेल, पण लक्षात घ्या त्या बाळाला त्या टायमाला गरज होती ट्रीटमेंटची आणि ती ट्रीटमेंटचा खर्च ही कंपनी करायला तयार असते। म्हणून अशा वेळेस जेव्हा जे पॉलिसी घेताना चौकशी करा की त्या पॉलिसीमध्ये आपल्याला मेटर्निटी क्लेम आहे का। यंग जनरेशनसाठी खास सांगतो मी, यंग जनरेशनसाठी ज्या आज स्त्रिया तरुण आहेत, कुठेतरी चांगल्या वर्किंगला आहेत किंवा आईवडिलांकडे आहेत पण आईवडिलांची कॅपॅसिटी आहे पॉलिसी काढण्याची, तर त्यांनी हे प्रोव्हिजन करून ठेवायला हरकत नाही आहे आजच्या तारखेला। तर मेटर्निटी क्लेममध्ये न्यू बॉर्न चाइल्डला कवर मिळत असेल तर अशी कंपनीची पॉलिसी घेणं गरजेचं आहे। आणि लक्षात घ्या, सीझर केसमध्ये हल्ली 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च येतो आणि कंपनी तुमच्या पॉलिसीप्रमाणे जर तुमची 5 लाखाची 10 लाखाची पॉलिसी असेल त्याप्रमाणे ते टर्म्स अँड कंडिशनमध्ये दिलेलं असतं तुम्हाला किती खर्च देणार आहे कंपनी। 10% 50% असं दिलेलं असतं। ईच अँड एव्हरी कंपनी जेवढ्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे आहेत, त्यांच्या फॅसिलिटीज वेगळ्या आहेत। तर तुम्ही ते चेक करायचं की तुम्हाला कुठली फॅसिलिटी चांगली वाटते ती पॉलिसी तुम्ही घेणं गरजेचं आहे। तर माझी सगळ्या यंग जनरेशनला स्त्रियांना खूप विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की आत्ता ह्या क्षणाला तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही आरोग्य पॉलिसी घेणं गरजेचं आहे। आणि स्पेशली तुमचं मॅरेज होणार असेल तर तुम्ही नक्कीच अशी पॉलिसी घ्या ज्याच्यामध्ये मेटर्निटी क्लेम तुम्हाला मिळेल। लक्षात घ्या, मेटर्निटी क्लेम मिळणं खूप गरजेचं आहे आजच्या तारखेला, म्हणून हा स्पेशली व्हिडिओ आपण बनवला आहे। जर तुम्हाला काही माहिती हवी असेल मेटर्निटी क्लेम संदर्भात, काही कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही माझी संपर्क साधू शकता। माझं नाव आहे विजय सुर्वे, माझा नंबर आहे 9702527371। मी कन्सल्टेशनचे पैसे चार्ज करतो, फ्रीमध्ये करत नाही।
जर तुम्हाला ते योग्य असं वाटत असेल तर मला ह्या नंबरवर फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट फिक्स करा. आपण नक्की सल्लामसलत करू. धन्यवाद.